नमस्कार. पी-एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 15 हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. तुम्ही सर्व डॉक्युमेंट सबमिट केले आहेत, परंतु हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत नसेल किंवा तुम्हाला 16वा हप्ता अजून 16व्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली नाही आहे, परंतु 16वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सदरच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण असणे गरजेचं आहे. तर यामध्ये सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ई-के-वाय-सी. तर ई-के-वाय-सी ही आपल्याला 2 प्रकारे करता येते. पहिली म्हणजेच पी-एम किसान या पोर्टलच्या वेबसाईटवरती ओ-टी-पी बेस्ड ई-के-वाय-सी. यामध्ये तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याद्वारे तुम्हाला ओ-टी-पी येईल आणि याद्वारे तुम्ही पहिली ई-के-वाय-सी करू शकता. आणि त्याचबरोबर दुसरी पी-एम किसानचे जे अधिकृत ॲप आहे त्या ॲपद्वारे तुम्ही फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच फोटोच्या माध्यमातून के-वाय-सी करू शकता. तर लक्षात घ्या, काही कॅन्डिडेटची ई-के-वाय-सी नसल्यामुळे त्यांना सदरच्या योजनेचा लाभ मिळत नाही. तर अधिक माहितीसाठी जवळचे ई-सेवा केंद्र किंवा तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधून सदरची ई-के-वाय-सी करणे गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच लँड सीडिंग. तर यामध्ये लँड सीडिंग म्हणजे तुमची जी जमीन आहे ती तुमच्या नावावरती आहे की नाही याची संपूर्ण व्हेरिफिकेशन माहिती म्हणजेच अद्ययावत माहिती द्यावी लागते. तर लक्षात घ्या, तुम्हाला यासाठी जर तुमचं लँड सीडिंग नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये तुमच्या जमिनीचा 7/12 व 8अ ही कागदपत्रे जमा करणे आवश्यक असतात. तर लँड सीडिंग तुमचं आहे की नाही तर यासाठी सदरचा तुमच्या जवळपास असणारे जे कृषी ऑफिस आहे तर या ठिकाणी तसेच ऑनलाईन पी-एम किसान या वेबसाईटवरती देखील तुम्ही ओ-टी-पीच्या माध्यमातून लँड सीडिंग तुमचं सक्सेसफुली झालं आहे की नाही हे देखील पाहू शकता. तर अशा प्रकारे दुसरी महत्त्वाची बाब, जर लँड सीडिंग नसेल तर या कारणामुळे देखील सहजचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही आहे. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजेच NPCI मॅपिंग. तर यामध्ये NPCI मॅपिंग म्हणजेच काय की तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डला लिंक आहे की नाही याची माहिती तुम्हाला असणे गरजेचं आहे. तर याची माहिती आपण ऑनलाईन देखील पाहू शकतो. तर याचा व्हिडिओ सदरचा आपला बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही म्हणजेच आधार सीडिंग, तर याचा व्हिडिओ यापूर्वीच फक्त योजना या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करण्यात आला आहे. तर त्या माध्यमातून देखील तुम्ही सदरची व्हिडिओ पाहू शकता. तर याचबरोबर सदरचं NPCI मॅपिंग केलेलं आहे की नाही यासाठी तुमच्या बँक शाखेमध्ये तुमचं ज्या बँकेमध्ये खातं आहे तेथे जाऊन देखील तुम्ही ही माहिती घेऊ शकता किंवा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील इंडिया पोस्ट पेमेंट बँक DBT एबल्ड या प्रकारचे खाते ओपन करून देखील तुम्ही सदरची NPCI मॅपिंग करू शकता. तर NPCI मॅपिंगचा फॉर्म ज्या बँकेत आपले खाते असेल त्या बँकेतच जाऊन भरणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या 3 महत्त्वाच्या गोष्टी जर कंप्लीट असतील तर तुम्हाला यापूर्वीचे सर्व हप्ते त्याचबरोबर येणारा जो 16वा हप्ता आहे त्याची अजून तारीख फिक्स नाही आहे, परंतु यातून तुम्हाला सर्व हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.